मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। जोगतीने सांगितल्याप्रमाणे अक्षरा प्रत्येक झाडाला अंबाबाईचा उदो उदो करत प्रदक्षिणा घालत असते। ती एक झाडाच्या प्रदक्षिणा घालत असते। अक्षराने प्रदक्षिणा घालू नये म्हणून दुर्गी आणि चंचला ह्या दोघी जणी अक्षरा ज्या ज्या झाडाला प्रदक्षिणा घालणार असते त्यामध्ये काच टाकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। झाडाला प्रदक्षिणा घालत असताना अक्षराच्या पायामध्ये काच घुसतो। अक्षरा काच घुसल्यामुळे तिला त्रास होत असतो, परंतु अक्षराला जोगतींचे शब्द आठवतात, ते म्हणजे हे सर्व करताना तू जर थांबलीस तर हे व्रत पूर्ण होणार नाही। मग अक्षरा न थांबता झाडाला प्रदक्षिणा घालत राहते। झाडाला प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ती जोगतीन आणि परडीकडे हळूहळू येत असते। परडी ज्याजवळ आल्यानंतर ती थोडी थांबते। अक्षराच्या पाठीमागं दुसरी जोगतीन थांबलेली असते। फॅक्टरीमध्ये महिला कर्मचारी कामावर का आल्या नाही म्हणून चिंतेत असतात। ओमकार आणि अधिपती विचार करू लागतात, आता काय करायचे, ही मोठी ऑर्डर आहे, खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे चिंतेत असतात। आपण काही वेळ थांबूया। परत ओमकारला वेगळी शंका येत असते। तो अधिपतीला म्हणतो की एक दोन बायकांचे ठीक आहे, आल्या नाही, काही काम असेल, परंतु सगळ्या बायका कसा काय उशीर होणार। अधिपती ओमकारला म्हणतो, जोपर्यंत त्या बायका कामाला येत नाही तोपर्यंत आपण पॅकिंग सुरू करून घेऊया आणि बॉक्स उचलून घेतो। त्यावर ओमकार हा अधिपतीला म्हणतो की तू नको करू भावा। तेवढ्यात कामगार बायका ह्या हातात बॅनर घेऊन आलेल्या असतात आणि ओरडत असतात, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, आम्हाला पगारवाढ झालाच पाहिजे म्हणून मोठमोठ्याने घोषणा देत असतात। अधिपती हा त्या बायकांना शांत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या बायका अधिपतीचे काहीच ऐकूनच घेत नाही। हा त्या बायकांना शांत करतो। त्यामधील बाई बोलू लागते, आमचा पगार वाढ झाला पाहिजे, आम्हाला तुम्ही पगार चांगलीच देत असणार, परंतु ती पगार आम्हाला कमी मिळत आहे असे म्हणू लागते। त्या पगारावर मलाही दुसरे कोणीतरी खात आहे। इकडे घरी आता अक्षरा ती चालत जोगतीन आणि परडीकडे येत असते। तेवढ्या चंचला ही अक्षराच्या पाठीमागे असलेल्या जोगतीनला अक्षरावर ढकलते। ती जोगतीन अक्षरावर पडते आणि अक्षरा ही डायरेक्ट परडी देवाच्या पाशी डोके टेकते। तेवढ्यात दुर्गी ही मोठ्या मोठ्याने ओरडू लागते, देवीचा कोप झाला म्हणून, व्रत पूर्ण झाले नाही म्हणून सांगत असते। आजी दुर्गीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु दुर्गीवर चिडते, शांत राहण्यास सांगते, परंतु ती ऐकत नाही। तेवढ्यात चारू सूर्यवंशी गप्प बस म्हणतात, तिच्यावर काठी उगारतात। तेवढ्यात कुठे दुर्गी शांत होते। जोगतीन सर्वांना सांगत असते, हा व्रत पूर्ण झाला आहे। अक्षरा आणि जोगतीन ह्या देवीच्या पाया पडतात। फॅक्टरीमध्ये अधिपती बायकांना शांत करत म्हणतो, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील, थोडा वेळ इथेच थांबा। त्या मोर्चामधील एक बाई तिच्या सहकारीकडे जाते। तो सहकारी म्हणत असतो की काही झाले तरी हा मोर्चा शांत झाला नाही पाहिजे, तेव्हा कळेल यांना, माझ्या कानाखाली मारली होती ना काय त्यावर। ती बाई म्हणते, त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर मला काही करता येणार नाही। आणि सर्व बायकांकडे तेवढ्यात अधिपती आणि ओमकार त्या ठिकाणी येतात। अधिपती हा त्या बायकांना सांगतो, यावेळेस तुमची पगार 10 करू म्हणून सांगतो। त्यावर त्या सर्व बायका खुश होतात। पुढे अधिपती म्हणतो, ही ऑर्डर झाल्यानंतर आम्ही तुमचा सत्कार करणार होतो, ओमकारला आधीच सांगून ठेवले होते आणि मोठी पार्टी देणार होतो, खाण्यासाठी काय बनवायचे हे सर्व सांगितले होते, मध्येच हा घोळ घातला। आपल्याला ही ऑर्डर खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ही ऑर्डर गेली पाहिजे असे अधिपती सांगत असतो। तुम्ही आमचा परिवार आहात, तुमच्यामुळे हे सर्व आहे आणि बायकांना काम करायला सांगतो। सर्व बायका ह्या त्यांच्या हातातील सर्व बॅनर खाली टाकून अधिपती म्हणतात, आता बघा कसे पूर्ण काम होते ते, आणि त्या बायका कामाला लागतात। ओमकार सर्व कामगार बायकांकडून काम करून घेतो। इकडे घरामध्ये जोगतीन ही अक्षराला भंडारा लावते आणि अंबाबाईचा उदो उदो देवाचा आशीर्वाद घेतात। घराकडे जाण्यास निघतात। अंबाबाईचा उदो उदो करत घरच्यांच्या दारातून येतात। अक्षरा ही पुढे असते। ती पुढे पुढे चालत असते तेव्हा तिच्या पायाला काच लागलेला असतो, म्हणून तिच्या पायातून रक्त येत असते। रक्त येत असल्यामुळे खाली फरशीवर उमटतात। ती तशीच आत येते। अक्षरा आणि बाकी सगळे आत येतात आणि थांबतात। अक्षरा आणि जोगतीन ह्या दोघी देवीचा आशीर्वाद घेतात। अंबाबाईच्या नावाने उदो उदो करू लागतात। ते झाल्यानंतर जोगतीन ही अक्षराची प्रशंसा करते आणि म्हणते, कोण करते असे सर्व आपल्या सासूसाठी। आजी खुश होते, परंतु दुर्गी आणि चंचीला राग येतो। ते पूर्ण झाल्यानंतर जाण्यास निघतात। तेवढ्यात आजी जोगतीनला थांबण्यास सांगते
आणि आजी ही अक्षराला जोगवा वाढण्यास सांगते. अक्षरा ही जोगतीला जोगवा देते. त्या ठिकाणावरून जोगतीन आणि तिच्या सहकारी निघून जातात. नंतर अक्षरा लंगडत चालत बसल्यास जाते. तेवढ्यात आजी ही अक्षराला धीर देते आणि तिला सांगते, मी तुझ्या पायाला काहीतरी लावते. तिच्या पायाला लावल्यावर आजी अधिपतीला फोन लावते, सर्व प्रकार सांगते आणि अक्षराने काय केले कसे केले हे सांगत असते. तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.